1-1.5 महिन्यापूर्वी मला ही वरचा भाग फुटलेली पाण्याची टाकी मिळाली होती. तिला मी हाफ कट करून त्यात वॉटर लिली लावल्या आहेत. या टाक्यात मी पॉट इन पॉट मेथडने वॉटर लिलीज लावल्या आहेत. म्हणजेच लिलीची रोपं कुंड्यांमध्ये लावून त्या कुंड्याच डिरेक्टली टाक्यात ठेवल्या आहेत. या मेथडने जर वॉटर लिली लावल्या तर त्या मेंटेन करायला आणि रिपोर्ट करायला सोप्या जातात. शिवाय एकाच पॉटमध्ये तुम्ही अनेक रंगाच्या वॉटर लिलीज लावू शकता. या पॉन्डमध्ये कुंड्या नीट ठेवल्यानंतर मी त्यात फॉक्सटेल आणि कबोंबासारखे फ्लोटिंग प्लांट सोडले आहेत. ते सरफेसवर फ्लोट होतात. त्यांना मातीत लावायची गरज नसते. हे प्लांट्स फिशसाठी ऑक्सिजन क्रिएट करतात आणि फिश फ्राईज म्हणजेच फिश बेबीजसाठी हायडिंग प्लेसेसचं पण काम करतात. पॉन्डमधले सगळे प्लांट सेट झाल्यानंतर साधारण 1 आठवड्यांनी मी यात गप्पी मासे सोडले होते आणि त्यानंतर आणखीन 1 आठवड्यांनी त्यात मी 7 ते 8 गोल्डफिश सोडले आहेत. याशिवाय माझ्याकडे 3 छोटे छोटे एंजल फिश बेबीज होते. ते सुद्धा मी यात ॲड केले आहे. हे लक्षात ठेवा, तुम्ही कधीही अशा प्रकारचा पॉन्ड क्रिएट केला तर लागलीच दुसऱ्या दिवशी त्यात फिश सोडू नका. पॉन्डमध्ये बेनिफिशियल बॅक्टेरियाज निर्माण झाल्यानंतरच त्यात फिश सोडायचे असतात. नाहीतर दुसऱ्याच दिवशी जर तुम्ही यात फिश सोडल्या तर त्या मरण्याची शक्यता जास्त असते. या पॉन्डला क्लीन करायची फारशी गरज पडत नाही. फक्त 1 दिवस आड यात नवीन पाणी ॲड करायचं आणि ते थोडं ओव्हरफ्लो होऊ द्यायचं. बस इतकंच याचं मेंटेनन्स असतं. माझ्या सगळ्या वॉटर लिली पॉन्डमधलं पाणी स्वच्छ राहण्याचं कारण म्हणजे वॉटर लिली लावतानाच मी त्या कुंडीच्या वरच्या लेअरवर पांढरी सँड पसरवून घेते. माती आणि पाण्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट न झाल्याने त्यात अल्गी डेव्हलप होत नाही. शिवाय पाणी गढूळ पण होत नाही. पाणी स्वच्छ असल्याने फिश पण छान राहतात. शिवाय त्यात स्नेल्सची संख्या पण कमी होते. हे काही फ्लोटिंग ॲक्वॅटिक प्लांट्स. हे आहे साल्विनिया, हे आहे अझोला आणि हे आहे डकवीड.